हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला दिलीप प्रभावळकर आणि दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर हे आता पुन्हा एकदा हॅट्रिक करतायत आपल्या सुंदर माझं घर या चित्रपटामार्फत। नुकतंच या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत करण्यात आला। या प्रसंगी चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली। मराठी चित्रपट सृष्टीला गोड गुपित गणप्या गावडेसारखे चित्रपट दिलेल्या लेखक दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांचा चौथा चित्रपट आता तयार होतोय। सुंदर माझं घर असं याचं नाव असून याचा मुहूर्त नुकताच मुंबईत झाला। एकत्र कुटुंब पद्धती या विषयावर बेतलेल्या या चित्रपटाची निर्मिती सौंदर्य प्रोडक्शन करीत आहे। आजच्या काळात दुर्मिळ झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीत नात्यांची आणि भावनांची वीण त्यातल्या तरलतेसह जपण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रभुलकर त्यांच्या शैलीत करतील। अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या चित्रपटाच्या निमित्तानं संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहेत। या चित्रपटात वंदना गुप्ते, राहुल मेहंदळे, विशाखा सुभेदार, नेहा जोशी, दिलीप प्रभावळकर असे कलाकार आहेत। दिलीप प्रभावळकर आणि प्रमोद प्रभुलकर या निमित्तानं तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत। कमी बोलणाऱ्या माणसाची जास्त एक्सप्रेशन देणाऱ्या माणसाची भूमिका आहे। मी नेहमीच मला असं वाटतं काहीतरी वेगळं करावं, एकाच साच्यामध्ये अडकू नये कधी। आणि प्रमोदकडे त्याचे एकूण डिरेक्टर म्हणून सवयी, त्याची कामाची पद्धत, त्याची शैली त्याची मला माहिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक खूप एक्साइटिंग एक वेगळा अनुभव मला मिळेल। सुंदर माझं घरच्या मुहूर्ताला तारे जमीन पर सारख्या चित्रपटाची संकल्पना असलेले अमोल गुप्ते, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा आणि आपल्या चित्रपटांनी हिंदीत वेगळी मोहोर उमटवलेले दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर उपस्थित होते। या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर चित्रीकरणाला सुरुवात होतीये। प्रत्येक वेळी वेगळा विषय हाताळताना वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असलेले प्रमोद प्रभुलकर यावेळीही काहीतरी वेगळं नक्कीच देतील। मुंबई, मी मराठी। आज तुमच्या भेटीला काही स्पेशल गेस्ट येणार आहे, तेव्हा तुमचा लाडका कार्यक्रम सोडून कुठेही जाऊ नका। मी लगेच परत येते